नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, मी मॅट्रिमोनीचं काम करतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मी लग्न जमवतो आहे. परंतु मी अजूनही सामाजिक काम बरंचसं करतो आहे. काही लोकांना समजलं नसेल तर त्यांनी मला नक्की फॉलो करा. फॉलो केल्यानंतर तुम्हाला बरंच काही कळेल की मी गोरगरिबांना मदत केलेली आहे, बऱ्यापैकी मदत केली. माझा कुठला हेतू नव्हता की मला कुठे राजकारणात जायचं आहे किंवा कुठे काय, असं काही हेतू नाही आहे. पण मला आवडतं म्हणून मी मदत करतो आहे लोकांना. आर्थिक मदत केलेली आहे, कुठल्या वस्तूची मदत केलेली आहे, खूप लोकांना मदत केली. अं, मी बरीच काही गोष्टी मी जाहीर करू शकत नाही, कारण माझ्या बायकोला कळेल. कारण मी किती किती मदत केली आहे, काय केली आहे, ते मी सांगू शकत नाही जाहीर व्हिडिओमध्ये. कारण आमच्या घरात वाद होऊ शकतात त्याच्यामुळे. तर बऱ्यापैकी मी करतो आहे, ते ते लक्षात घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या कथा आणि कविता पण आहेत. मला लेखनाची पण आवड आहे थोडीशी. फक्त वेळ मिळत नाही, त्याच्यामुळे मी पूर्ण करू शकलो नाही. तर मी प्रतिलिपीवरती पण लेखन करतो आहे. आणि करतो आहे म्हणजे करत होतो. आणि माझं थोडं अशुद्ध लेखन आहे थोडंसं, कारण कसं ते लिहित गेलो पण रिपेअर करायचं राहिलं, कारण शब्दचुका भरपूर आहेत आणि रिपेअर करायचं राहिलं. तरीसुद्धा आत्ता माझे वाचक जे आहेत ते नाही म्हटलं तरी 73,000 वाचक आहेत माझे आता. तुमच्या आशीर्वादाने 73,000 वाचक माझे आहेत प्रतिलिपीवरती. आणि खूप सपोर्ट करत आहेत मला. त्यांच्या खालती कमेंट बघा. ज्या मी कादंबऱ्या लिहिल्या आहेत त्याच्या कादंबरीच्या खालती कमेंट बघा. छान छान कमेंट आल्यात आणि खूप लोक कौतुक करत आहेत. तर तसंच कौतुक माझं यूट्यूबच्या माध्यमातून करा तुम्ही. का? कारण मला खूप बरं वाटेल आणि मी काहीतरी अजून काहीतरी करू शकतो. माझ्या कविता मी यूट्यूबला टाकलेल्या आहेत. तुम्ही प्लेलिस्टला गेलात म्हणजे माझं जो चॅनल आहे त्या चॅनलवरती तुम्ही व्हिडिओ बघता, तसं प्लेलिस्ट पण आहे. प्लेलिस्टमध्ये कविता जो संग्रह आहे त्याच्यावर क्लिक मारा आणि माझ्या कविता बघा. मग तुम्हाला कळेल की मी सामाजिक क्षेत्रावरती मी कविता लिहिल्यात. आता सामाजिक क्षेत्र कोणाला आवडत नाही, परंतु माझ्या कविता नक्की आवडतील. कारण काय? कारण मी ज्या पद्धतीने लिहिले, शब्द सोपे आहेत, कुठलेही अवघड शब्द वापरले नाहीत. एकदम साधं म्हणजे लहान मुलाला कळेल एवढे चांगले शब्द आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी कवितेमध्ये खेळवून ठेवलेलं आहे लोकांना. म्हणजे कसं, जी व्यक्ती माझ्या कविता बघते ती संपूर्ण कविता ऐकतेच ऐकते. एवढं मी खेळवून ठेवलेलं आहे की त्याच्यामुळे कसं कविता तुम्हाला नक्कीच आवडतील. आणि आवडल्या तर एक साधंसं कौतुक करायला हरकत नाही. तुम्ही कौतुक केलात की मला बरं वाटणार, मला अजून उत्तेजन येणार. आणि उत्तेजन आलं तर अजून काहीतरी विश्व निर्माण करू शकतो मी. नवीन विश्व म्हणजे नवीन जग तयार करू शकत नाही, पण जगातली लोकांना आनंदित करू शकतो मी. कळलं ना? हा कवी शब्द आहे, त्याच्यामुळे तो समजून घ्या. जे कवी आहेत, ज्यांना साहित्याचं नॉलेज आहे ते लक्षात येतील त्यांच्या. विश्व निर्माण करणं म्हणजे काय? एक आनंदी जग तयार करेन मी, असं संस्कारपूर्ण जग तयार करेन. आणि तो माझा हेतू आहे आणि त्याच्यासाठी मी खूप प्रयत्न करतो आहे. तर त्याच्यामध्ये बऱ्याच अशा सामाजिक कविता आहेत. उदाहरणार्थ, बाप आमचा असतोस तू, वडिलांवर आधारित आहे. आईवर कविता खूप लिहितात लोक, तर मग वडिलांवरती मी लिहिली. किंवा एकटा मी, आता बरेच लोक एकटे राहतात, मग त्यांच्यासाठी पण कविता आहे. ही रिअल कविता आहे माझी, पण त्याशिवाय मी म्हणजे मला रिॲलिटी खूप आवडते. मी रिअल लाईफवरती लिहिण्याचा प्रयत्न करतो. तर त्याच्यामध्ये सोडून चाललास का मला, ही पण कविता खूप छान आहे. तुम्हाला खूप आवडेल. गोड बोलायचं राहून गेलं. आपल्याला घमेंड असते की आपण मीपणामध्ये काय करतो, मी मोठा आणि समोरचा माणूस आपला लायकी शून्य, म्हणजे त्याची योग्यता नाही, असं आपल्याला दाखवायचं असतं. आणि त्या नादात आपण बरेचशा चुका करून बसतो. मग त्याच्यावर मी कविता लिहिलेल्या आहेत. गोड बोलायचं राहून गेलं. चिता माझी मी पेटवत आहे, ही कविता आहे का? ही कविता खूपच सुंदर आहे. अंगावर शहारे आणणारी कविता आहे. बेवड्याची कविता आहे ती. बेवड्याचं मन बोलतं आहे, माझी चिता मी पेटवतो आहे, मी उगाच दारू पितो आहे, मला दारू प्यायची नाही आहे तरी पण मी पितो आहे, असं सांगितलेलं आहे कवितेत. कचरा कविता आहे का? कचरा कविता पण खूप सुंदर आहे. कारण कचऱ्यामध्ये लेखकाला काय दिसलं आहे, कचरा कसा तयार होतो आणि कचऱ्यामध्येच वस्ती लोकांना राहायला का आवडतं, हे सगळं. आणि कचरा झाला म्हणजे प्रगती झाली, असं त्याचं वर्णन केलेलं आहे तिथे मी कवितेमध्ये. खूप काही गोष्टी आहेत. तुम्हाला सरळ साध्या शब्दामध्ये कळतील अशा भावना मी व्यक्त केलेल्या आहेत त्याच्यामध्ये.
जर कुणाला आवडल्या, जर कोणाला आवड असेल वाचनाची किंवा लेखनाची किंवा ऐकण्याची, म्हणजे असं काहीतरी चांगलं ऐकण्याची, तर ते तुम्ही नक्कीच ऐकू शकता. आणि इतर जे ज्यांना खरंच जे सुशिक्षित लोक आहेत, अशा लोकांना तुम्ही शेअर करा. कारण कसं, माझं जे मन आहे ते इतर लोकांपर्यंत पोहोचू देत, इतकंच माझं तुमच्यासमोर गाऱ्हाणं आहे. तुम्ही लोक जे मला सपोर्ट करता, हे कशामधून सपोर्ट करता? कारण माझा एक वाचक वर्ग आहे, म्हणजे माझा एक मित्रपरिवार आहे, जो तो मला ज्या दृष्टिकोनातून बघतो तसेच तुम्ही मित्र आहात. म्हणजे त्याच उद्देशाने तुम्ही आलेले आहात माझ्याकडे, तर तुम्हाला मी चांगलं देण्याचा प्रयत्न करतो तिथे. तर त्यासाठी मी भरपूर प्रयत्न केलेले आहेत. तुम्ही बघा, नक्की वाचा मला, ऐका मला, आणि मला नक्कीच कळवा की मी नक्की काय करतो आहे, बरोबर करतो आहे की चुकीचं करतो आहे असं. तर काही वेळेला मी यूट्यूबवरून माझं नुकसान झालं असं पण मी सांगितलं आहे. माझं नुकसान काही नाही झालं आहे, पण मला सपोर्ट मात्र भरपूर भेटला यूट्यूबमधून. कारण माझा बराचसा पैसा जाहिरातवर खर्च व्हायचा, तर मला बऱ्यापैकी दिवसाला कॉल येत आहेत मला पटपट पटपट असे, आणि भरपूर मला फायदा झाला यूट्यूबमधून. भले पैसे अजून मिळाले नाहीत, पण पैसेसुद्धा भविष्यात मिळतील, कारण तुमचा सपोर्ट जर राहिला तर ते पण मला मिळेल. पण नक्कीच प्रचंड फायदा झाला आहे मला, की माझं बरंचसं काम यूट्यूबमुळे वाचलं, म्हणजे माझा बराचसा पैसा वाचला. तर त्याच्यामुळे कसं, तुम्ही असेच सपोर्ट करत राहा, सगळ्यांना शेअर करा जास्तीत जास्त. प्रतिलिपीवरून मला पैसा ऑलरेडी मिळतो आहे मला. खरं सांगतो, मी खोटं सांगत नाही आहे. वाचक माझे बऱ्यापैकी आहेत आणि पैसा मला मिळतो आहे, पण थोडासा पैसा आहे. पण हळूहळू पैसा तो जास्त वाढेल. माझ्या कादंबऱ्या अर्धवट आहेत, पण जरी अर्धवट असल्या तरी बरेच लोक वाचत आहेत, त्यांना 40,000 लोक वाचत आहेत. तर अजून मला काय हवं आहे? तर एवढं वाचक वर्ग, त्याच्यामुळे छाती जरा अभिमानाने फुलून येते. फक्त लेखन जमत नाही, कारण मला चष्मा लागला आहे, आणि दुसरी गोष्ट वेळ मिळत नाही. कारण लेखनाला कसं असतं, एक ठराविक टाईममध्ये, ठराविक मूडमध्ये ते सुचत असतं. तर त्याच्यामुळे कसं आहे की जर म्हणजे लेखन करायचं असेल जर, तर त्याला एक विशिष्ट विचार पातळी तयार करावी लागते, आणि ती तयार करण्यासाठी आपला मेंदू तसा कार्यरत, त्या पोझिशनला आणावा लागतो. म्हणजे एखादा वेडा पण म्हणू शकता तुम्ही मला. कारण ती पोझिशन त्या पात्रामध्ये घुसावं लागतं, आणि तेव्हा ते लेखन बनतं. आता मला ते शक्य नाही. मी ज्यावेळी मी लिहिलं त्यावेळी मला भरपूर वेळ होता, आणि म्हणून मी लिहू शकलो. पण आता मला ते शक्य होत नाही, आणि म्हणून मी लिहू शकलो नाही पुढे. पण जेव्हा जेव्हा मला कविता सुचतात, तेव्हा मी भराभर ती लिहून टाकण्याचा प्रयत्न करतो, आणि तेव्हा ते लिहितो, मी पूर्ण करतो. आणि नंतर मग काही बऱ्याच कविता अशा अर्धवट आहेत. त्याचं कारण काय, पुन्हा तो मूड लागत नाही, ती लिंक पुन्हा लागत नाही. लागू शकते, पण त्याला तेवढा विचार करायला वेळ नसतो. कळलं ना? आणि त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्या मला. पण बऱ्याचशा कविता तुम्हाला आवडतील, खूप छान छान कविता आहेत. बघा, आणि मला सांगा, भविष्यात जर वाटलं तर एखादा कादंबरीचा भाग पण मी तुम्हाला टाकेन, म्हणजे मी कसं लिहितो हे तुम्हाला कळेल. पण सध्या तरी वेळ नाही आहे तेवढा. तर भविष्यात मी नक्कीच तुम्हाला एखादा भाग मी टाकेन, झलक म्हणून. तुम्ही तो बघा, तुम्हाला आवडलं तर ती कादंबरी तुम्ही वाचू शकता. धन्यवाद.